राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लुआंडा इथं अंगोलाच्या राष्ट्रीय सभेत अंगोलाच्या संसद सदस्यांना संबोधित करणार। अंगोलातील भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही साधणार संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर। दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित। ब्राझीलमध्ये आजपासून हवामान बदल विषयक COP30 परिषदेला होणार सुरुवात। या परिषदेत भारत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातली आपली कामगिरी करणार अधोरेखित। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 20 जिल्ह्यांमधल्या 122 जागांसाठी मतदान। दुसऱ्या टप्प्यामध्ये 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार, मात्र आघाडीसाठी कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आल्यास तो पर्याय देखील खुला असल्याची विजय वडेट्टीवार यांची घोषणा। राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात। आणि क्रिकेटपटू आकाश कुमार चौधरीनं रणजी सामन्यात केवळ 11 चेंडूमध्ये 8 षटकारांसह अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम घडवला। नमस्कार, एकच्या